महाराष्ट्र न्यूजमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। महाराष्ट्र न्यूज या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला टच करा। केवळ 28 वर्षांच्या वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांनी 25 मार्च 2021 रोजी आत्महत्या केली। ही घटना अत्यंत दुर्दैवी आणि धक्कादायक होती। त्यांच्या आत्महत्येपूर्वी त्यांनी आपल्या वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्याकडून होत असलेल्या कथित मानसिक आणि शारीरिक त्रासाबद्दल तक्रार केली होती, असे समोर आले होते। त्यांनी मदतीसाठी त्यावेळच्या खासदार नवनीत कौर राणा यांनाही पत्र लिहिल्याची माहिती माध्यमांमधून पुढे आली होती। मात्र त्या पत्रावर योग्य वेळी कारवाई झाली का किंवा त्या प्रकरणात आवश्यक ते लक्ष दिले गेले का, तर ह्याच उत्तर आजी देखील नाही आहे। एखाद्या महिला अधिकाऱ्याला अशा कठीण प्रसंगी वेळेवर मदत मिळाली असती तर कदाचित परिस्थिती वेगळी असती, ही वास्तविकता आहे। आज महिला आरक्षणासारख्या महत्त्वाच्या विषयावर भावना व्यक्त केल्या जातात, तेव्हा अशा पूर्वीच्या घटनांची आठवण होणे अपरिहार्य आहे। महिलांच्या सक्षमीकरणाबद्दल बोलताना केवळ राजकीय भूमिका न मांडता प्रत्यक्षात संकटात सापडलेल्या महिलांना न्याय आणि आधार मिळेल यासाठी ठोस पावले उचलणे अधिक महत्त्वाचे ठरते। महिला सक्षमीकरण हे केवळ विधेयकांपुरते मर्यादित नसून ते प्रत्यक्ष कृतीतून दिसले पाहिजे। समाज आणि प्रशासन या दोन्ही स्तरांवर संवेदनशीलता, जबाबदारी आणि पारदर्शकता असणे आवश्यक आहे। अन्यथा मोठ्या घोषणांमागील वास्तव कायमस्वरूपी तुम्हाला प्रश्न विचारत राहील।